नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमच्या परत एकदा मनापासून स्वागत आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी अर्थशास्त्राचं स्पष्टीकरण पाहायचं आहे. बघा, एक एक पाहायला सुरुवात करूया. याच्यामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने डिसेंबर 1997 मध्ये कृषी कर्जावरील उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. आता बघा, इन जनरल मी तुम्हाला सांगतो पहा, म्हणजे RBIचा कितीही अभ्यास केला तुम्ही, ते असे जे प्रश्न येतात ना पेपरमध्ये, त्याला वेळेवरच टॅकल करायचे असतात. आणि याला मोस्ट ऑफ द जे आहे, आपण जे म्हणतो जनरल लॉजिक ट्रिक्स, कारण एवढं वाचन करणं शक्य नाही. वाचन केलं तरी ते लक्षात ठेवणं इट इज नॉट पॉसिबल, म्हणजे ह्युमन कॅपॅबिलिटीच्या बाहेर आहे. आणि सर, मग आयोग असे प्रश्न का बरं विचारते? तर आयोग असे प्रश्न विचारणं कधीच थांबवणार नाही आहे. तुम्हाला त्या प्रश्न टॅकलिंगच्या ॲबिलिटीज वाढवाव्या लागणार आहे. येतं लक्षात? मी तुम्हाला वारंवार वेगवेगळ्या लेक्चर्सच्या माध्यमातून सांगितलेलं आहे, बरोबर, की जेव्हा जेव्हा सहसा ब्रॅकेटमध्ये एखादी माहिती दिल्या जाते, याचा अर्थ त्या गोष्टीला जास्त एक्सप्लेन करण्याचा आयोग प्रयत्न करते आहे. मग अशा सर्कमस्टन्सेसमध्ये ती गोष्ट बरोबर आहे असं समजून चालायचं. आणि मोस्ट ऑफ द केसेसमध्ये जेव्हा एका स्टेटमेंटवर दुसरं स्टेटमेंट डिपेंड असते, येतं लक्षात, तेव्हा ते दोन्ही स्टेटमेंट बरोबर असण्याच्या शक्यता जास्त असतात. जसं की इथं पहिल्या स्टेटमेंटवरती बरोबर दुसरं स्टेटमेंट डिपेंड आहे. बरोबर, पहिलं स्टेटमेंट कशासाठी आहे? रिझर्व्ह बँकेने डिसेंबर 1997 मध्ये कृषी कर्जावरील उच्चस्तरीय समिती स्थापन केली, येतं लक्षात. तसं जर पाहिलं तर एखाद्या वेळेस स्टेटमेंट चुकीचं पण ठरू शकते, बरं का. का बरं चुकीचं ठरू शकते? कारण इथं जो आकडा दिलेला आहे, कधी कधी काय करतो पेपर सेटर जो आहे, इथे 1997 ऐवजी 1998 करून टाकतो, किंवा मग 1992 करून टाकतो आणि आपल्याला चुकवतो. मग आता तुम्ही म्हणणार, सर चुकू पण शकते, बरोबर पण येऊ शकते. तर अशा सर्कमस्टन्सेसमध्ये चुकीचं मारू की बरोबर मारू? अशा सर्कमस्टन्सेसमध्ये जेव्हा असं ब्रॅकेट वगैरे आलेलं असते, तेव्हा त्याला बरोबर मारण्याच्या शक्यता काय करायच्या? जास्त करायच्या, बरोबर. कारण आपल्याला जजमेंटच घ्यावं लागणार आहे. आपल्याला घरी आल्यावर नेटवर सर्च केल्यावरच कळते ह्या प्रश्नाचं उत्तर काय होतं म्हणून. प्रॅक्टिकली तिथं जर असे प्रश्न तुम्हाला जमवून घ्यायचे असतील तर तुम्हाला काही हे जे मी नियम सांगतोय, मी हे मान्य करतोय की या नियमांनी तुम्ही 10 पैकी लक्षात घ्या 30% क्वेश्चनमध्ये, किंवा आपण म्हणू की 10 पैकी 3 प्रश्न तुमचे चुकणार, 100% चुकणार, पण 6 ते 7 प्रश्न तुमचे बरोबर येणार आहे. तरी पण आपण बेनिफिटमध्ये राहतो. आणि आपण जर लेफ्ट करून टाकतो म्हटलं तर मग आपल्या पास होण्याच्या शक्यता कमी होतात, कारण मग पेपरच अटेम्प्ट होत नाही आपला. मग अशा सर्कमस्टन्सेसमध्ये श्री RV गुप्ता, येतं लक्षात. याशी जे शब्द लागतात ना नेहमी, श्री किंवा मग आणखी एखादा महत्त्वाचा शब्द, आता इथं श्री लावायची गरज नव्हती. जर स्टेटमेंट ते चुकीचं असलं त्यांनी काही टाकून दिलं असतं, RV गुप्ता हे त्या समितीचे अध्यक्ष, पण नाही, श्री RV गुप्ता हे कृषी कर्जविषयक उच्च समितीचे अध्यक्ष होते, येतं लक्षामध्ये. हेही विधान काय आहे? बरोबर आहे. स्टेटमेंटची भाषा अशा सर्कमस्टन्सेसमध्ये तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचवायला मदत करत असते. याच्यामध्ये वरीलपैकी योग्य विधान विचारलेलं आहे. 1 आणि 2 दोनही विधानं त्या ठिकाणी योग्य आहे. पुढे जाऊया आपण. म्हणजे असे प्रश्न सोडवले आणि इनकेस चुकले जरी तुमच्या वेळेवरती, तर त्याचं लय टेन्शन नाही घ्यायचं, किंवा चुकला माझा प्रश्न म्हणून, बरोबर. असे क्वेश्चन जे आहे ते शहीद करण्यासाठीच आलेले असतात. पहा, याच्या पुढचा पण क्वेश्चन तसाच आहे बघा, बरोबर. हा पण प्रश्न आहे, बरोबर. भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे आर्थिक समावेशन कळफलक डॅशबोर्ड अंतर्दृष्टी. आता जो 2023चा एक्झाम देणारा पोरगा आहे पहा, किंवा 2024 मध्ये एक्झाम देणारा पोरगा, तर तेव्हाचं करंट अफेअर आहे ना ते, त्या आयोगाने आत्ता विचारलंय पहा तुम्हाला. त्यामुळे बुक्समध्ये अशा प्रश्नाचे उत्तर मिळणं थोडंसं अवघड असते, आणि बुक्समध्ये आलं तरी त्याला लक्षात ठेवणं फार अवघड असते. बरं, त्यांनी हे जर विचारलं असतं त्याचा उद्देश काय आहे, तर गोष्ट वेगळी होती. पण त्यांनी विचारलं वर्ष कोणतं आहे, कोणत्या वर्षात सुरू केलेलं आहे, कोणी? RBIने. तर लक्षात घ्या, RBIने जो आहे रिझर्व्ह बँकेद्वारे आर्थिक समावेशन, म्हणजे भारतामध्ये जे गरीबात गरीब वर्ग आहे, ज्यांच्यापर्यंत फिनान्शियल फॅसिलिटीज अजून पोहोचलेल्या नाही आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार वारंवार काय करत असते? इनिशिएटिव्ह घेते. फॉर एक्झाम्पल, बँका असतात, त्या ब्रँचेस जास्तीत जास्त रिमोट एरियामध्ये त्यांनी इस्टॅब्लिश केल्या पाहिजे. गरीबात गरीब वर्गापर्यंत ते पोहोचले पाहिजे. त्यांच्या स्मॉल सेव्हिंग्स त्या ठिकाणी बँकेत ठेवून घेतल्या पाहिजे. छोटे स्मॉल सेव्हिंग्स म्हणतो आपण. याला आर्थिक समावेशन म्हणतात. ह्याच्यात किती काम करतायत बँका हे चेक करण्यासाठी RBIने स्पेशल अंतर्दृष्टी नावाचा एक डॅशबोर्डच तयार केला. जसं कम्प्युटरवरती डॅशबोर्ड असतो, ज्यात आपल्याला आपल्या कंपनीची सर्व माहिती दिसत असते, तशी आर्थिक समावेशनाची सर्व माहिती दिसणारा एक डॅशबोर्डच त्या ठिकाणी इस्टॅब्लिश केला अंतर्दृष्टी या नावाने RBIने. तो स्थापन केला होता जून 2023 मध्ये. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे जून 2023. लक्षामध्ये. पुढे जाऊया. आता असाही प्रश्न आहे, तुम्ही काहीतरी याच्यात काही पाहिलं, याच्यात सगळे जून 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 आहे आणि वर्ष 21, 22, 23, 24 आहे. याच्यात काय डोकं लावावं याच्या लक्षामध्ये, हे समजणं थोडंसं अवघड आहे. म्हणून ह्याचंही उत्तर मारलं आणि इनकेस चुकलं तरी पण टेन्शन घ्यायचं नाही. मुद्दा काय आहे? मुद्दा ह्या 2 प्रश्नाचा नाहीच आहे, बरोबर. मुद्दा इथून पुढे सुरू होतो.
हे जे 23 पासून येणारे प्रश्न आहे पुढचे, हे नाही चुकले पाहिजे. हे जर चुकले तर मग दुर्दैव आहे आपलं. बरोबर. आता यांनी काय म्हटलेलं आहे, राजकोषीय तूट विचारलेलं आहे. तुम्हाला ही संकल्पनाच पाठ पाहिजे राजकोषीय तुटीची. याच्या आधी अर्थसंकल्पीय तूट होती, बजेटरी डेफिसिट होती, ज्यामध्ये एकूण खर्च वजा एकूण जमा केल्या जायची. आता सरकार काय करायचं, खर्च झाला समजा 100 कोटी आणि जमा 80 कोटी. भारतात जमा कमी होते आणि खर्च जास्त होतं, कारण भारत विकसनशील आहे, विकासाच्या वाटेवर आहे. विकास करण्यासाठी त्याला खर्च जास्त करावा लागतो. खर्च 100 कोटी आहे समजा, जमा 80 कोटी आहे. पण सरकार काय करायचं, ह्या जमेमध्ये एक बदमाशपणा करायचं. 80 कोटी जमेमध्ये 20 कोटी कर्ज आधीच घेऊन घ्यायचं. मग त्याच्यामुळं काय व्हायचं, 100 कोटी खर्च, 100 कोटी जमा, आणि 100 कोटी खर्च आणि 100 कोटी जमा झाल्यामुळं इक्वेशन यायचं =0. सो त्याच्यामुळं असं व्हायचं की हे फसवाफसवी झाली ना. मग लोक काय म्हणतील, बजेटरी डेफिसिट, अर्थसंकल्पीय तूट 0 आली. बरोबर. पण ही फसवाफसवी होती. 0 कसं काय दाखवली आपण, कर्ज घेऊन 0 दाखवली. म्हणून ही संकल्पना 1997 मध्ये सुखमय चक्रवर्ती समितीच्या शिफारशीनुसार 97 मध्ये ही संकल्पना बाद झाली. कोणती, बजेटरी डेफिसिट, किंवा ती 0 दाखवायला सुरुवात झाली म्हणजे. आणि त्याच्याऐवजी एक नवीन संकल्पना आली, ज्याला वित्तीय तूट किंवा राजकोषीय तूट असं म्हटलं जाते. मग राजकोषीय तूट काय होती, एकूण खर्च वजा कर्जेतर जमा. म्हणजे जमा विचारात घ्या पण त्यात कर्ज येणार नाही. म्हणजे 80 कोटी जी तुमची जमा झाली ते विचारात घ्या, 20 कोटी कर्ज विचारात घेऊ नका. म्हणून राजकोषीय तुटीची व्याख्या काय आहे की जी एकूण खर्च आहे मायनस जी जमा आहे ती कर्जेतर जमा असली पाहिजे. मग आता त्याला धरून कोणता ऑप्शन आहे आपल्याकडं, सरकारी कर्जे वगळता सरकारच्या एकूण खर्च आणि एकूण प्राप्तीतील फरक, सो म्हणजेच राजकोषीय तूट. येत्या लक्षामध्ये. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर फक्त अ पाहिजे. आता हे जे आहे भांडवली खर्च वजा महसुली उत्पन्न, काय संबंध आहे, भांडवली खर्च आणि महसुली उत्पन्न काहीच म्हणजे अशी कोणतीच टर्म अस्तित्वात नाही आहे. महसुली खर्च आणि महसुली उत्पन्न ह्याच्यातली तफावत म्हणजे महसुली तूट असते, ती थोडी ना राजकोषीय तूट असते. सो त्याच्यामुळे हे दोन्ही विधानं चुकीचे आहे. हे पण चुकीचं आहे आणि हे पण चुकीचं आहे. फक्त अ विधान त्या ठिकाणी बरोबर आहे. पुढे जाऊया आपण. खालीलपैकी कोणत्या लेखापालनाची तत्व आहेत. आता लक्षात घ्या, तुम्हाला सिलेबसमध्ये लेखापालन हा टॉपिक आलेला आहे बरं का. पण अनेक लोकांना माहीतच नाही आपल्या सिलेबसमध्ये लेखापालन आहे म्हणून. पूर्वपरीक्षेचा सिलेबस पाहायला तुमच्या लक्षात येते. आणि मागच्या 2-3 वर्षापासून लेखापालनावर 100% परीक्षेत प्रश्न आहे. 22 मध्ये जेव्हा सिलेबस थोडासा चेंज झाला आपला, बरोबर, सो तेव्हापासून लेखापालनावर सलग प्रश्न विचारला चालला. आणि सुरुवात आहे म्हणून सोपे आहे, भविष्यात अवघड क्वेश्चन येऊ शकतील. आता मागच्या वेळेस सोपा प्रश्न विचारला होता, लेखापालनाचे फायदे विचारले होते त्यांनी. आता यावेळेस काय केलेलं आहे, लेखापालनाचे तत्व विचारलेले आहे त्यांनी. पहिलं तत्व आहे त्याच्यामध्ये जमा किंवा उपवर्जित तत्व. आलं लक्षात. आता हे काय असते, ॲक्रुअल प्रिन्सिपल काय असते की तुम्हाला काय होत असते, वेगवेगळ्या पद्धतीनं जमा होत असतात तुमच्याकडं, पैसे वेगवेगळ्या पद्धतीनं जमा होत असतात. बरोबर. तर त्यातले काही काय करतो आपण, उसने घेतो, उधार घेतो. सो ते एक्सक्लूड करून सो जे बाकीच्या तुमच्या जमा आहे सो त्याच्यामध्ये विचारात घेतल्या जातात. भौतिक तत्व म्हणजे तुमचे जे हिशोब आहे ते पूर्णपणे असे भौतिकदृष्ट्या दिसले पाहिजे, त्याला भौतिक तत्व म्हणतात. त्यानंतर इकॉनॉमिक एंटिटी प्रिन्सिपल पण म्हणजे आपण त्याला म्हणतो की सगळं हे जे आहे इकॉनॉमिक एंटिटी प्रिन्सिपल किंवा मॉनिटरी युनिट प्रिन्सिपल, की तुमचा जो खर्च आहे तो पैशामध्ये त्या ठिकाणी दिसला पाहिजे, रुपयामध्ये, कोणतं तरी डॉलरमध्ये दाखवा किंवा रुपयामध्ये दाखवा. त्याच्यामुळे हे जे जवळपास सगळेच आहे येतं लक्षात. आणि अशा प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला इनकेस नाही माहिती आहे एक्झॅक्टली येतं लक्षात, तर अशा वेळेस होलिस्टिक अप्रोच ठेवायचा की हे सगळे तत्व दिलेले आहे, सो हे तत्व असणारच आहेत म्हणजे. बरोबर. सो त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं वरीलपैकी सर्व उत्तर आहे. पुढे जाऊया आपण. भारताच्या 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते. एकदम सोपा आहे प्रश्न हा. भारताच्या 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष होते अरविंद पंगारिया. पुढे जाऊया. आत्ता 2026 ते 2031 साठी बसवण्यात आलेला आहे. बँकिंग नियंत्रित कायदा 1949ला हा कायदा आला होता. त्याच्या आधी 1 जानेवारी 1948ला रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण झालं होतं. आता रिझर्व्ह बँकेला बाकी सर्व बँकांवर नियंत्रण प्रस्थापित करायचं होतं, म्हणून हा बँकिंग नियंत्रण कायदा आणण्यात आला. म्हणून ह्याचं काय लागणार त्या ठिकाणी जोड्या लावताना, बँकिंग नियंत्रण कायदा मध्यवर्ती बँकेवर नियमन वाढवायचे आहे. तसं इथं इंग्लिशमध्ये जर पाहिलं इथं रेग्युलेशन आहे आणि हे पण रेग्युलेशन दिलेलं आहे, त्याच्यामुळे ती ऑटोमॅटिक जोडी जुळते. बँकांचं राष्ट्रीयकरण कशासाठी झालेलं होतं, गरिबांना पैसा मिळाला पाहिजे, सामाजिक उद्देश होता त्याचा. 31 मार्च 2025 रोजी भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका किती होत्या, 12 होत्या. शाखा विस्तार कशासाठी केला जातो, ठेवीचे अधिक संकलन करण्यासाठी. सो त्याच्यामुळे बघून घ्या तुम्ही आता काय यायला पाहिजे उत्तर, 3-1-2-4. 3-1-2-4 आहे का आपल्याकडे, आहे. पर्याय क्रमांक 3 आहे. चला पुढे जाऊया आपण.
19 जुलै 1969 मध्ये आत्ताच पाहिलं आपण, खाजगी बँकांचं व्यापारीकरण झालं होतं. तर किती बँकांचं व्यापारीकरण झालं? सो ज्यांच्या ठेवी ह्या 50 कोटी, ज्यांच्या ठेवी 50 कोटीच्या वर आहे किंवा ज्यांचं भागभांडवल 50 कोटीच्या वर आहे, अशा 14 बँकांचं इंदिरा गांधींनी 19 जुलै 1969ला राष्ट्रीयकरण केलं होतं. आता हा एक प्रश्न टफ होता. ते पहिले 2 प्रश्न जे होते ते थोडेसे ऑड होते, येतं लक्षात. हाही प्रश्न थोडासा ऑड आहे, आउट ऑफ द बॉक्स आहे. केंद्र शासन मान्यताप्राप्त स्टार्टअपमध्ये अखिल भारतीय स्तरावर 2024 पर्यंत महाराष्ट्र राज्याचा किती हिस्सा होता? लक्षात घ्या, भारतात जेवढी स्टार्टअप सुरू होतात, सो सगळेजण महाराष्ट्रातच येतात स्टार्टअप सुरू करण्यासाठी. का बरं? कारण इथं सगळंच भौगोलिक वातावरण, डेव्हलपमेंट म्हणू शकतो आपण, त्यानंतर स्किल्ड लेबर जे आहे ते जेवढ्या इझिली आपल्या महाराष्ट्रात अवेलेबल होतो, दुसऱ्या ठिकाणी तेवढा इझिली अवेलेबल होत नाही. म्हणजे सो महाराष्ट्राला समुद्रकिनारा लागू आहे, त्यामुळे एक्सपोर्ट पण आपण इझिली करू शकतो. सो सगळ्याच बाबतीमध्ये महाराष्ट्र एक्सलंट आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जसं गुजराती लोकांची व्यापारी टेंडन्सी आहे, उद्योजक आणि व्यापारी आणि व्यावसायिक म्हणजे तिथं गुजरातमध्ये माणूस जन्माला आला की त्याची आई बाबा त्याला हेच शिकवते, बेटो धंदो, म्हणजे तुला व्यवसाय करायचा आहे, तुला उद्योग सांभाळायचा आहे किंवा व्यापार करायचा आहे. तसं आपल्या इथं पोरगं जन्माला आलं की त्याला नोकरीवर लागण्याचं सांगितलं जाते. बघा, तुम्ही पण सरकारी नोकर बनण्यासाठीच तयारी करताय म्हणजे. आणि म्हणून उद्योजकांना असं राज्य आवडतं जिथं नोकर वर्ग आपल्याला इझिली भेटेल, चाकर वर्ग इझिली भेटेल, म्हणजे येतं लक्षात. सो त्याच्यामुळं आपला महाराष्ट्र जो आहे तो नवीन स्टार्टअप जे सुरू होतात, सो त्यासाठी भारतात म्हणजे जेवढे स्टार्टअप सुरू होतात त्याच्या अराउंड 1/4 स्टार्टअप जे आहे, जवळपास 24% ते महाराष्ट्रात सुरू होतात. आता 24% ऑप्शनच नाही आहे इथं. मग 24% ऑप्शन नाही तर एक तर हा क्वेश्चनच आयोगाने कॅन्सल करायला पाहिजे, किंवा त्याच्या नियर मोस्ट आन्सर असू शकते ते म्हणजे 23%. सो 23% पण उत्तर असू शकतं त्याचं, किंवा मग 24% याच्यामध्ये नसल्यामुळं मग कॅन्सल. आता त्या आयोगाच्या मनावर डिपेंड, आयोग कोणत्या पद्धतीने याला घेते. अटल इनोव्हेशन मिशन, सोपा प्रश्न आहे, केंद्र शासनाचाच होतं पहा. सो नवीन उद्योजकतेला चालना देण्यासाठी, नवनवीन गोष्टी इनोव्हेट करण्यासाठी अटल इनोव्हेशन मिशन सुरू करण्यात आलेलं आहे. सो नावातच उत्तर आहे भाई, अटल इनोव्हेशन मिशन आहे ते इनोव्हेशनसाठीच असेल ना. अटल इनोव्हेशन मिशन कोणासाठी असेल? आणि अटल बिहारी वाजपेयी नॅशनल पर्सनॅलिटी होते, त्यामुळे केंद्र शासनच सुरू करणार आहे. महाराष्ट्राने केलं असतं तर प्रमोद महाजनांच्या नावाने केलं असतं, बरोबर, किंवा आणखी गोपीनाथराव मुंडेंच्या नावाने केलं असतं. सो त्यामुळे केंद्र शासनाचाच पुढाकार घेऊन सुरू झालेला आहे 2016मध्ये. आणि अटल इनोव्हेशन मिशन ऑबियस आहे, इनोव्हेशन म्हणजे नवनिर्माण आणि उद्योजक परिसंस्था उभारण्यास कारणीभूत ठरणार आहे. सो त्यामुळे AB 2ही बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 तुमचं उत्तर असणार आहे. चला पुढे जाऊया आपण. हा क्वेश्चन थोडासा आयोगाने भसकून ठेवला, पहिले वाचून घेऊ आपण. 2021-22 मध्ये भारताचे अन्नधान्य उत्पादन 315.7 दशलक्ष टन विक्रमी पातळीवर पोहोचलेलं आहे. एकदम बरोबर आहे. म्हणजे एक काळ असा होता 1951-52, सो त्या कालखंडात भारताचं जे उत्पन्न होतं म्हणजे अन्नधान्याचं उत्पादन हे अराउंड 51 किंवा 50-51 मिलियन टनच्या जवळपास होतं. आता ते 5-7 35 म्हणजे 7 पटीनं, 35 पण नाही, 5-30 म्हणजे जवळपास 6-6.5 पटीनं भारताचं अन्नधान्याचं उत्पादन आत्तापर्यंत वाढलेलं आहे. हरित क्रांतीमुळे हे पॉसिबल झालं. सो 21-22 एवढं उत्पादन होतं. ह्या राज्यसेवेच्या मेन्समध्ये येऊन गेलेला, म्हणजे 4-5दा येऊन गेलेला क्वेश्चन आहे बरं का हा. सो त्याच्यामुळं कंबाईनच्या पोरांसाठी हा नवीन असेल, पण जे राज्यसेवा देणारे पोरं कंबाईन देतात त्यांना हा प्रश्न 100% जमला असेल. सो 100% बरोबर आहे. आता इथं बरोबर कन्फ्युजिंग आहे सेकंड स्टेटमेंट, भारताची ज्वारी वगळता तृणधान्याची उत्पादकता इथिओपियापेक्षा जास्त आहे. बघा, आता मी पण राज्यसेवा दिलेल्या आहे, मेन्स, मी पण इंटरव्ह्यू दिलेले आहे, राज्यसेवेच्या मेन्स दिल्या आहे, त्या क्रॅक केलेल्या आहे. असे प्रश्न आले की आमच्या डोक्यात एकच गोष्ट असते, भारत आणि इथिओपियाचं तेव्हाच कम्पॅरिझन होईल की इथिओपियासारखा देश जर भारताच्या पुढं असेल तर, बरोबर. सो त्याच्याशिवाय कम्पॅरिझन होणारच नाही. आता सामान्य लोकांना काय वाटेल, भारताची ज्वारी वगळता तृणधान्याची उत्पादकता इथिओपियापेक्षा जास्त आहे, बरोबर. पण जो सर्किट माइंडवाला माणूस आहे तो काय विचार करेल, भाई इथिओपियाशीच का बरं भारताला कम्पेअर केलं, कुठेतरी भारताने माती खाल्ली असणार म्हणजे, म्हणून इथिओपियाशी कम्पेअर केलं. हे शक्यच नाही आहे की भारताची ज्वारी वगळता तृणधान्याची उत्पादकता इथिओपियापेक्षा जास्त आहे. ती जर जास्त असली असती तर हा प्रश्न आलाच नसता. ती कमी आहे म्हणून आलेला आहे. का बरं? कारण लक्षात घ्या, जे इथिओपिया आहे, सो इथिओपिया देशामधली प्रोडक्टिव्हिटी जी आहे सो ती भारताच्या दुप्पट. तसं उत्पादनाच्या बाबतीत भारत जो आहे तो मिलेट्स उत्पादनाच्या बाबतीमध्ये म्हणजे भरड धान्याच्या बाबतीमध्ये उत्पादनाच्या बाबतीत जगात सर्वात मोठा देश आहे. त्यातल्या त्यात ज्वारीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. त्यातल्या त्यात महाराष्ट्र भारताच्या 50% ज्वारी पिकवतो, 50%पेक्षा जास्त ज्वारी पिकवतो. ह्या फॅक्ट्स आपल्याला माहिती असतात. पण प्रोडक्टिव्हिटीचा जर विचार केला तर भारताची प्रोडक्टिव्हिटी अराउंड 1.2 मिलियन टन्सच्या जवळपास पर हेक्टरी, म्हणजे 1.2 टन पर हेक्टरच्या
च्या जवळपास आपली प्रोडक्टिव्हिटी आहे. कशाची? मिलेट्सची, किंवा आपण त्याला भरड धान्य म्हणतो. पण इथिओपियाची भारताच्या दुप्पट आहे, 2.5च्या तितक्यात आहे. म्हणजे ती 2.5 टन्स पर हेक्टर, म्हणजे आपल्यापेक्षा दुप्पट आहे त्यांची इथिओपिया प्रोडक्टिव्हिटी. बरं का, टोटल प्रोडक्शन म्हणत नाही, उत्पादकता म्हणतोय. आणि आपल्याला त्यांनी उत्पादकताच विचारलेली आहे. पण तरी हा क्वेश्चन आयोगाला कॅन्सल करावा लागणार आहे, कारण इथे गंमत झाली आयोगाची ट्रान्सलेशनमध्ये. इंग्लिशमध्ये इथं मिलेट शब्द वापरण्यात आलेला आहे आणि मराठीत इथं तृणधान्य हा शब्द वापरण्यात आलेला आहे. मग सर आयोगाला ॲक्च्युली विचारायचं काय होतं, तर मिलेट्स विचारायचं होतं. मिलेट्सला मराठीमध्ये भरड धान्य म्हणतात. तृणधान्य म्हणजे सिरियल्स असते. तृणधान्य म्हणजे काय असते? सिरियल्स असते, बरोबर. सो ॲक्च्युली भरड धान्यावरतीच तो क्वेश्चन आहे. आता आयोगावरती ते डिपेंड आहे. बी स्टेटमेंट चुकीचं आहे. भरड धान्याच्या बाबतीत प्रोडक्टिव्हिटी इथिओपियाची जास्त आहे. लक्षामध्ये, भारताची जास्त नाही आहे. जर भारताची प्रोडक्टिव्हिटी जास्त असली असती तर कंपॅरिझन जे आहे ते इथिओपियाशी झालं नसतं, फ्रान्स किंवा अमेरिका या देशासोबत कंपॅरिझन झालं असतं, बरोबर. इथिओपियाशी कंपॅरिझन होते म्हणजे इथिओपिया आपल्या पुढं असला पाहिजे. आणि आहे, नेटवर त्या फॅक्ट चेक केल्यावर पण तुमच्या लक्षात येईल. सो याच्यातलं फक्त अ बरोबर आहे, केवळ अयोग्य आहे. ब विधान चुकीचं आहे. पाहू आता, आयोगाच्या मनावर आहे, मूडवर आहे. तो क्वेश्चन त्यांनी जर डिलीट केला इन केस तर, किंवा कॅन्सल केला, बघू आपण. पुढे जाऊया. कोणती भारतीय रिझर्व्ह बँकेचे मौद्रिक धोरणाचे संख्यात्मक साधन आहे? बघा, 2 प्रकारचे साधनं असतात. एक संख्यात्मक साधनं आणि दुसरे असतात पहा गुणात्मक साधनं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कशासाठी असतात? सो बाजारात जी महागाई असते किंवा बाजारात जी चलनवाढ असते ती नियंत्रित करण्यासाठी. संख्यात्मक साधनामध्ये काही प्रत्यक्ष आहे, काही अप्रत्यक्ष आहे. प्रत्यक्ष साधनामध्ये CRR आहे, SLR आहे, रिफायनान्स आहे. अप्रत्यक्ष साधनांमध्ये म्हणजे क्वांटिटेटिव्हच आहे, संख्यात्मक साधनच आहे, पण अप्रत्यक्ष आहे. त्यामध्ये बँक रेट आहे, रेपो रेट आहे, रिव्हर्स रेपो रेट आहे, ओपन मार्केट ऑपरेशन्स आहेत त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट आहे. हे सगळे कोणते रेट आहे? अप्रत्यक्ष संख्यात्मक साधनं आहेत म्हणजे. आणि काही गुणात्मक पण असतात. सो ज्याच्यामध्ये बँकेला मार्गदर्शक सूचना देणे, बरोबर, ज्याच्यात क्वांटिटी नाही, मार्गदर्शक सूचना देणे. काही असे सेक्टर असतात, पहिले मार्गदर्शक सूचना द्यायच्या, मग नैतिक समजावणी द्यायची, ऐकलं नाही तर मग डायरेक्ट ॲक्शन घ्यायची त्याच्यावर. कधी कधी काय केलं जाते, चांगल्या क्षेत्राला पैसा वळवण्यासाठी पण बँकांवर काही निर्बंध लादले जातात. बँकांना काही मार्जिनल रिक्वायरमेंट ठेवायला लावल्या जाते की 100 रुपये जर कोणी ठेवत असेल तर 20 रुपये जवळ ठेवा आणि मग उरलेले 80 दुसऱ्याला द्या. म्हणजे उद्या जर बँकेवर वाईट वेळ आली तर हे 20 रुपये कामी येतील जे तुम्ही सांभाळून ठेवलेले आहेत. म्हणजे त्यानंतर एखादं विशिष्ट क्षेत्र आहे, म्हणजे हे जे आहे तुम्हाला इथं दिलेलं आहे क्रेडिट ॲथोरायझेशन स्कीम, ही कशासाठी आहे? त्याच्यासाठीच आहे की जर तुम्ही 1 कोटीपेक्षा जास्त हे देताय कोणाला, एखाद्या व्यक्तीला 1 कोटी रुपयापेक्षा जास्त कर्जाने पैसे देताय, तर अशा वेळेस तुम्हाला RBIला कळवावं लागते. मग RBIला का बरं कळवावं लागते सर? बँकाला जर 1 कोटीपेक्षा जास्त रुपये कर्जाने द्यायचे असतील तर सोपा फंड आहे. बँकेला हे कळालं पाहिजे की RBIला हे कळालं पाहिजे की हा पैसा कोणाकडे चाललेला आहे, शिक्षण आरोग्याकडे चालला आहे की दारूच्या दुकानाकडे चाललेला आहे. सो त्याच्यामुळं हे जे आहे, हे आता जे म्हटलं मी तुम्हाला, बरोबर. सो हे गुणात्मक साधन आहे. आणि जे रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, बँक रेट, CRR, SLR हे सगळे संख्यात्मक साधन आहे. त्याच्यामुळे हे जे आहे रेपो रेट, खुल्या बाजारातील खरेदी विक्री, ओपन मार्केट ऑपरेशन, हे काय आहे? संख्यात्मक साधन आहे. आणि हे पत अधिकृत योजना म्हणजे त्याला क्रेडिट ॲथोरायझेशन स्कीम म्हणतो. डिस्क्रिमिनेटरी रेट ऑफ इंटरेस्ट चार्ज ऑन सर्टन टाइम्स ऑफ ॲडव्हान्सेस, विशिष्ट प्रकारच्या अग्रिमावर भेदभावपूर्ण व्याजदर. म्हणजे सागर सरांना जर कर्ज देत असेल शिक्षणासाठी बँक, तर कमी व्याजदर आकारा. दारूवाल्याला देत असेल एखाद्या, तर जास्त व्याजदर आकारा. ह्याला काय म्हणतात? तर हे क्वालिटेटिव्ह मेजर्स आहे. आपल्याला काय विचारले? संख्यात्मक साधनं. तर मग हे संख्यात्मक साधनं येणार नाही, कारण हे गुणात्मक आहे. B आणि D ऑप्शन आहे का आपल्याकडं? सो यांनी काय म्हटलेलं आहे? संख्यात्मक साधनं आहेत. B आणि D ऑप्शनच नाही आहे याच्यामध्ये. आहे सॉरी आहे. पर्याय क्रमांक 3 आहे B आणि D ऑप्शन. सॉरी बरं का. पुढे जाऊया आपण. भारतीय सर्वेक्षण पाहणी अहवाल 2022-23 नुसार मेक इन इंडिया 2.0 अंतर्गत खालीलपैकी कोणते उपक्षेत्र? म्हणजे मेक इन इंडिया 1 लॉन्च झालं होतं 2014मध्ये, त्याच्यानंतर मेक इन इंडिया 2 लॉन्च झालेला आहे. आता त्यांनी मेक इन इंडिया 2 वरती 24 उपक्षेत्र त्याच्यामध्ये जवळपास ॲड केलं. तेवढ्यांचे नाव पाठ करणं लय अवघड आहे. असे प्रश्न जर आले तर येत्या लक्षामध्ये होलिस्टिक ॲप्रोच ठेवायचा. अशा प्रश्नासाठी डोकं लावत बसायचं नाही. पोलाद असू शकते, व्यायामशाळा उपकरणे असू शकते, व्यायामशाळा नसणार पण व्यायामशाळा उपकरण उद्योगच आहे, असू शकते, मत्स्यपालन पण असू शकते. सो त्याच्यामुळे ABCD 4ही विधानं याच्यामध्ये बरोबर आहे, वरीलपैकी सर्व. पुढे जाऊया आपण. छापील पैशाचा वापर करून सरकार जेव्हा अंदाजपत्रकातील तूट भरते, म्हणजे पैसे छापून तूट भरायचे, म्हणजे अतिरिक्त चलन बाजारात येणार आणि चलन वाढ होणार. सो मग काय वाढू शकते?
तर चलनवाढ वाढू शकते. असं नका म्हणू की बाबा ब्रॅकेटमध्ये म्हणजे मंदी वाढू शकते. सो इथं नाही लागणार. नॉलेजने गेलं तर चलनवाढ वाढू शकते. पुढे जाऊया आपण. 112 कसं आहे, ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे वार्षिक विवरणपत्र. 151 लेखा अहवालासाठी आहे. 267 आकस्मिक निधी आहे. 266 जे आहे ते संचित निधी आणि सार्वजनिक लोकलेखा निधी. 280 वित्त आयोग आहे. 1 2 3 4 तुमचं उत्तर असलं पाहिजे. 1 2 3 4 आहे का? 1 2 3 4 पर्याय क्रमांक 2 मध्ये 1 2 3 4 तेच तुमचं उत्तर आहे. सोपा प्रश्न होता. पुढे जाऊया आपण. करदेय क्षमता तत्व. करदेय क्षमता तत्व म्हणजे काय? सो जे व्यक्ती श्रीमंत आहे ते त्या ठिकाणी टॅक्स भरणार आणि जे लोक गरीब आहे सो त्यांच्याकडून ज्याची क्षमता आहे टॅक्स भरण्याची तोच टॅक्स भरणार आणि ज्याची नाही आहे क्षमता सो त्याच्याकडून टॅक्स घ्यायचा नाही. म्हणून याच्यामध्ये उच्च उत्पन्न मिळवणारे श्रीमंत व्यक्तीने अधिक आयकर द्यावा, बरोबर आहे. कमी उत्पन्न मिळवणाऱ्या गरीब लोकांना आयकरातून सूट मिळते. सो ए आणि बी दोन्ही बरोबर आहे. सो ओव्हरऑल जर पाहिलं तर 3 ते 4 प्रश्न याच्यामध्ये असे होते जिथं तुम्हाला थोडंसं देवभरोसे कारभार होता. पण 11 ते 12 प्रश्न असे होते की जे तुम्हाला ॲक्युरेट जमायला पाहिजे होते, बरोबर. आणि तुम्हाला ते जमलेही असतील अशी मी अपेक्षा करतो. म्हणजे सो भेटूया आपण विज्ञानाच्या स्पष्टीकरणात. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.